राज्यात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या आमदारांच्या 17 जागांसाठीची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि महायुतीमध्ये या 17 जागांच्या वाटपासंदर्भातली चर्चा सुरू आहे। भाजप जवळपास 10 जागा लढवणार हे निश्चित आहे, तर शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं सध्या सूत्रांकडून समजतंय। कदाचित यामध्ये एखाद दुसऱ्या जागेचा फरक पडू शकतो, बदल होऊ शकतो, अशी देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। महायुतीतले हे जे 3 पक्ष आहेत, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, हे 3 पक्ष नेमक्या किती जागांवर विधान परिषदेची ही निवडणूक लढवणार आहेत, जी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून सध्या समोर येतेय। हा नेमका जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार आहे आपण बघूया। महायुतीमध्ये भाजप 10 जागा ज्या लढणार आहे असं बोललं जात आहे, त्यात सोलापूर, जळगाव, नांदेड, नागपूर, अमरावती, अहिल्यानगर, सांगली, सातारा, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, धाराशिव, लातूर, बीड या जागांचा समावेश आहे। तर शिवसेना ठाणे, नाशिक, यवतमाळ, परभणी, हिंगोली या 4 जागा लढवणार असल्याचं समजतंय। तर उरलेल्या ज्या जागा आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याचं समजतंय। त्यातली कोकणाची जी जागा आहे, म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची जी जागा आहे ती आणि पुण्याची जागा, अशा 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्या जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।